पुण्यात कालपासून मुसळधार पाऊस पडतो आणि पडलेल्या पावसामुळे पुणे शहरातल्या अनेक रस्त्यांवरती नद्यांचं स्वरूप जे आहे ते प्राप्त झालेलं आपण पाहतोय की हा सध्या कात्रज ते स्वारगेटकडे जाताना कात्रज सातारा महामार्ग आहे. मात्र आपण पाहतो की महामार्गावरती नदीसारखी परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर हे सगळं गुडघ्याभर पाणी जे आहे ते पाण्यामधूनच महामार्गावरती खरं तर नागरिकांना वाट काढावी लागते. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर नदीचं स्वरूप जे आहे ते आपल्याला खरं तर या रस्त्यांवरती पाहायला मिळतंय. रस्त्यांवरतीच गुडघ्याभर पाणी आहे, त्यामुळे घरामध्ये किती पाणी असल्याची कल्पना न केलेली बरी. मात्र पडलेल्या पावसामुळं पुणेकरांची वाताहत झालेली पाहायला मिळते. आपण पाहतोय की जवळपास रिक्षाच्या मडगाळला पाणी जे आहे ते रस्त्यांवरती लागते. त्यामुळं या सगळ्या पाण्यामधूनच पुणेकरांना आजची वाट जी आहे ती काढावी लागते. ऑफिसला जाणारे, बाहेर सकाळच्या सत्रामध्ये बाहेर पडणारे पुणेकर जे आहेत त्यांना मात्र खरं तर या पाण्याचा मोठ्या प्रमाणावरती त्रास सहन करावा लागतोय. जर कदाचित पावसाचा जोर असाच कायम राहिला तर मग मात्र आपण पाहतोय की दुसऱ्या बाजूला ही सगळी परिस्थिती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. मात्र हवामान विभागाकडून आवाहन करण्यात येतं, प्रशासनाकडून आवाहन करण्यात येतं, जर कदाचित महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा आजचे दिवस ऑफिसला जाणं टाळा, अशा पद्धतीचं आवाहन जे आहे ते सुद्धा करण्यात आलेलं आहे. मात्र पडलेल्या पावसामुळं आपण पाहतोय की कात्रज सातारा महामार्गावरती नद्याचं स्वरूप जे आहे ते प्राप्त झालेलं पाहायला मिळते. प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.